अहो रत्नासारखी. तर जे बजरंग पब्लिक आता आपण विचारच केला नाही होता ना भाऊ डायरेक्ट का दाभाडे जाताना आपल्याला देव मामलेदार बघायला भेटेल अक्षरशः डायरेक्ट आपण विचारच केला नाही होता डायरेक्ट. मग का भाई निघून गेलो होतो ना आपण गोडाऊनवर डायरेक्ट दाभाडे जायसाठी आपण निघालो. आपण तेरा फाट्यावर आलो तर तवशात आपल्याला बँडचा आवाज एकदम खतरनाक येत होता आणि तवशात तुमच्या भावाने ओळखून घेतला. म्हटलं नक्कीच रमा भाऊ आहे म्हटलं भाई, काहीच विषय नाही म्हटलं. आणि ते कन्फर्म करायसाठी आपण व्हिडिओ बी चालू करून घेतलं होतं आणि पुढून बघितलं तर नक्कीच रमा भाऊ होता. आईला म्हटलं आवाज एक नंबर आवाज आहे डायरेक्ट. आणि लोक उगाच नाही म्हणत भाई क्वालिटी किंग म्हणजे ओनली रमा भाऊ डायरेक्ट. मग काय आपण गाडी साईडला राहून बँडचं व्हिडिओ काढायला येऊन लागला ना भाऊ डायरेक्ट. आणि रमा भाऊचा आवाज म्हणजे एकदम खतरनाक. व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. अहो रत्नासारखी जतन केली. अहो रत्नासारखी गेली. रत्नासारखी जतन केली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. रत्नासारखी जतन केली. पण मग इथून टाटा बाय बाय करून आपण निघून जातो आपली ऑर्डर द्यायला. म्हटलं ऑर्डर द्यायला गेलो तर आपली चिमणी उडून जाईल म्हटलं, आपला माल गरम होऊन जाईल म्हटलं. आणि तुम्हाला सांगतो भाई आजपर्यंत बँड मी फक्त व्हिडिओ बघितला होता, लोकांची रील्स बघितली होती. पण मग डायरेक्ट आज मी फर्स्ट डायरेक्ट आज बघितला डायरेक्ट. म्हटलं एकच नंबर. आणि बँडमध्ये फक्त एकच चीजची कमी होती ते म्हणजे आपले टिमकी किंग बाप्पू दादांची कमी होती. ते राहिले असते तर अजून लय खतरनाक शोभा वाढली असती बँडची. आणि खरं मनापासून सांगतोय भाई बँडचा आवाज म्हणजे एकदम खतरनाक होता डायरेक्ट. एक नंबर डायरेक्ट टॉपचा विषय होता डायरेक्ट बँडचा आवाज म्हणजे. मग काय आपण आपली ऑर्डर द्यायसाठी दाभाडीत येऊन लागतो डायरेक्ट. आपल्याला माल वगैरे खाली करायचा होता म्हणून मी काही जास्त शूट वगैरे काढले नाही होते तिथलं. डायरेक्ट आपल्याला दाभाडीच ऑर्डर द्यायची होती त्या कारण. मग काय निघून जातो आपण डायरेक्ट गडाकरण. बँड पोहोचून लयच भारी वाटलं मला. भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगला.